वर्धा जिले के लोनसावली में एक 17 वर्षीय छात्रा सोनिया वासुदेव उइके ने आत्महत्या कर ली। छात्रा ने स्कूल में प्रवेश के लिए पैसे नहीं होने के कारण यह कदम उठाया। सोनिया वासुदेव उइके के माता पिता ने उसे आश्वासन दिया था कि वे मजदूरी के पैसे मिलने पर प्रवेश शुल्क का भुगतान करेंगे, लेकिन शैक्षणिक सत्र शुरू होने के बाद सोनिया ने हताश होकर आत्महत्या कर ली। इस घटना ने शिक्षा व्यवस्था की कमियों को उजागर किया है। सरकार को इस पर ध्यान देने की आवश्यकता है ताकि ऐसी घटनाएं दोबारा न हों। शिक्षा राज्य मंत्री पंकज भोयर जिले के रहते हुए स्कूल प्रवेश के लिए पैसे न होने के कारण छात्र आत्महत्या कर रहा, यह महाराष्ट्र के लिए शर्मनाक बात है। शिक्षा व्यवस्था में सुधार करने की आवश्यकता है। इस घटना से संज्ञान लेते हुए सरकार को शिक्षा व्यवस्था में सुधार करने के लिए कदम उठाने चाहिए ताकि ऐसी घटनाएं दोबारा न हो। सोनिया की आत्महत्या के बाद उसके परिवार पर दुखों का पहाड़ टूट पड़ा है। वर्धा से योगेश लखोटे की रिपोर्ट। 11वी झाली होती तिची, 12वीला आता पुढे ॲडमिशन करायची होती न्यू इंग्लिश कॉलेजला। याच्यावर तर दुसरं काहीच नाही, दुसरा कोणता वाद नव्हता, फक्त तेच गोष्ट होती की बा ॲडमिशन करायची आहे। तर आम्ही तिला ढकलत गेलो पैसा नसल्यामुळे, बाकीचं काही नाही। किती वर्ध्यामध्ये शिकत होती? 5 वर्ष 10वी झाल्यावर 10वी इथंच झाली वायपडमध्ये आणि 11वीला तिथं। अशा घटना काय सांगा? त्याच्याविषयी तर आपण काही बोलू शकत नाही ना, आपल्याला काही तेवढं समजत नाही। आता पेपरच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून ही बातमी कळली होती की फीस करता आणि शिक्षणाकरता लागणारे जे काही थोडी पैशाची गरज होती ते वडील देऊ शकले नाही, त्याच्यामुळं मुलींनी आत्महत्या केली अशा बातम्या पेपरमध्ये आल्या होत्या। आणि त्या अनुषंगानं आज इथे येऊन त्या मुलीच्या घरी भेट दिली, तिच्या वडिलांना भेटलो, आईला भेटलो। त्यांनी परिस्थिती सांगितली। ती परिस्थिती अतिशय मन खिन्न करणारी अशी परिस्थिती आहे आणि शिक्षणाच्या करता लागणाऱ्या छोट्या मोठ्या गरजांसाठी लागणारा पैसा हा सुद्धा एक शेतकरी वडील म्हणून ते तिला पुरू शकले नाही, देऊ शकले नाही। काही दिवस त्यांनी थांबायला सांगितलं, परंतु आज दुर्दैवाने तिने आपलं स्वतःचं जीवन संपवलं। खऱ्या अर्थानं शासनानं कुठेतरी या सर्व गोष्टींचा विचार करावा अशी परिस्थिती आज या घटनेच्या माध्यमातून निर्माण झाली असं समजतो। आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या, आपल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना आपण बघितलं, अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होताना आपण बघतो, परंतु शाळकरी विद्यार्थीसुद्धा आज आत्महत्या करतात आहे। वास्तविक पाहता पुरोगामी महाराष्ट्राला लाजिरवाणी करणारी ही गोष्ट असं मी समजतो। आणि दुर्दैवानं ज्या आज जर आपण बघितलं तर पंकज भोयर साहेब आमचे या ठिकाणी राज्यमंत्री आहेत, या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि शिक्षण मंत्र्यांच्याच मतदारसंघामध्ये, शिक्षण मंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये आज अशा प्रकारची दुर्दैवी घटना होते आहे। तर मला वाटतं याच्यापेक्षा दुसरी लाजिरवाणी गोष्ट कुठली नसावी। आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की घटना होऊन 2-3 दिवस झालेले आहेत आणि 2-3 दिवस झाल्यानंतर शासनाचा एकही जबाबदार अधिकारी या ठिकाणी आला नाही, कोणीच आतापर्यंत या ठिकाणी भेट दिली नाही। प्रोजेक्ट ऑफिसर आले नाही, एज्युकेशन ऑफिसर नाही, BO नाही, कोणीच नाही। वास्तविक पाहता इतकी सिरियस घटना झाल्यानंतर शासनाने अशा घटनेची दखल घेणं अपेक्षित होतं, पण ती दखल या ठिकाणी घेण्यात आली नाही। आणि पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये, ज्या पालकमंत्र्यांकडं एज्युकेशन खातं आहे त्यांच्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा प्रकार होतो आहे। त्यामुळं कुठेतरी विचार शासनानं केला पाहिजे अशी अपेक्षा आहे। आणि भारतीय जनता पक्षाचे लोक आम्हाला सांगतात की बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा भारतीय जनता पक्षाचा आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ, परंतु शिक्षणाकरता मुली आत्महत्या करतात आहे। याच्यापेक्षा दुसरी लाजिरवाणी गोष्ट कुठली नसावी। आणि ज्या योजना केवळ म्हणजे तुम्हाला लाचार करणाऱ्या ज्या योजना आहे, लाचार करणाऱ्या, अशा लाचार करणाऱ्या योजनांवर करोडोचा खर्च गव्हर्नमेंट करते, करोडोचा। म्हणजे आता त्या योजनेचं नाव मी घेणार नाही, परंतु आपण जर अभ्यास केला योजनांचा, महाराष्ट्र सरकार जे चालू केलेले आहेत या योजनांचा जर आपण अभ्यास केला तर लोकांना लाचार करणाऱ्या योजना गव्हर्नमेंट आणून राहिला आहे। परंतु शिक्षण जो खऱ्या अर्थानं राष्ट्राचा पाया रचण्याचं काम ज्या शिक्षणाच्या माध्यमातून होतं, त्या शिक्षणावर दुर्दैवानं आज खर्च होताना दिसत नाही। आज तुम्ही जर पाहिलं तर जवळपास 296 पदं हे माध्यमिकचे रिक्त आहे जिल्ह्यामध्ये,
296 पदं माध्यमिकचे रिक्त आहे, उच्च श्रेणी मुख्याध्यापक याचे अनेक पदं जिल्ह्यामध्ये रिक्त आहे. वास्तविक पाहता शिक्षणावर जास्त खर्च होणं गरजेचं आहे, पण तो दुर्दैवानं फक्त आपली सत्तेची पोळी भाजण्याकरता, आपली सत्ता कशी येईल याच्याकरता लोकांना लाचार करण्याचं काम सरकार करते आहे आणि त्या पद्धतीनं त्या योजना त्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून येतात आहे. हे एक मला त्यानिमित्तानं सांगावंसं वाटतं. आणि पुन्हा माझी इतकी अपेक्षा राहील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे दूध पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आहे. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की शिक्षणावर जो खर्च होणं गव्हर्नमेंटकडनं अपेक्षित आहे तो खर्च होत नाही. विद्यार्थी आत्महत्या करतात आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाने त्यांच्या योजनांचं, त्यांच्या नीतीचं त्यानिमित्तानं कुठेतरी पुनर्विचार करावा अशी अपेक्षा करतो. आणि पुन्हा अशी घटना जी आपल्या सर्वांना लाजिरवाणी करणारी गोष्ट आहे, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जी घटना होते अशी घटनेची पुनरावृत्ती तरी